उपमहापौर जे आहेत त्यांच्या कारला ते टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती. त्याच्यावर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे, अगदी त्यांच्याच मांडेआळीमध्ये त्यांच्यानंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात कुठेतरी लढा पुकारला होता. आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही. तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. नरवळे झिरवळांच्या कार्यालयातील मंत्रालयातील एका क्लर्कला लाच घेताना पकडण्यात आले. तर काय आरोप होते त्यांच्यावर? नाही, एकंदरीतच सगळं हे मंत्रिमंडळ जे आहे, हे सरकार जे आहे, हे भ्रष्ट भ्रष्ट आणि भ्रष्ट आहे. मिळेल तिथून पैसे काढणं हा त्यांचा एक उद्योग चालू आहे, हा त्यांचा सपाटा लावलेला आहे. शासकीय निधीतून भ्रष्टाचार, सरकार दरबारी कामं आहेत त्यातून भ्रष्टाचार, भूमाफियांचं एक नवीन पीक त्यांनी काढण्याची मशागत करण्याची आणि काढण्याची सुरुवात केलेली आहे. तर त्याच्या पलीकडे जाऊन अवैध व्यवसाय, ड्रग्ज सारखे देखील व्यवसाय आता या सरकारच्या माध्यमातून हे सुरू आहे. मागच्या काळामध्ये ड्रग्जची फॅक्टरी ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित कुटुंबातील व्यक्ती चालवतो, इथपर्यंत त्यांची मदत गेलेली आहे. त्यामुळे हा काही आश्चर्य नाही. आणि भरीसभर हे सरकार निगरगट्ट झालेलं आहे, बहिरं, मुकं, आंधळं आणि बेश्रम झालेलं आहे. त्यामुळे असे प्रकार जे आहेत हे आता थेट मंत्रालयामध्ये देखील होऊ घातलेले आहे. त्यामुळे झिरवळ जे आहेत हा साधा हा 50,000 ची काहीतरी जी काय लाच आहे त्या अनुषंगाने त्याचं कार्यालय सापडलंय. आता त्यांना तर जरूर त्यांच्यावर कारवाई तरी झालीच पाहिजे. मात्र त्यांच्यावर कारवाई होत असताना जे कोट्यावधी रुपयाचा मलिदा लाटणारे देवेंद्र फडणवीस आहेत, यांच्यावर आपण काय करणार हा मूलभूत प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अजितदादांना प्रफुल्ल पटेल यांनी फोन केला होता, म्हणजे त्यापूर्वी निधनाच्या पूर्वी. त्यावरून प्रफुल्ल पटेलावरती टीका होते, काही आरोप होतात. मात्र पटेल म्हणतात की त्यात माझा काय दोष? पटेलांची तुम्ही नव्हेच म्हणण्याचा त्यांचा जुना स्वभाव आहे, त्याचा पुनश्च एकदा प्रत्यय महाराष्ट्राला या निमित्ताने येत आहे. संघटना बांधणीच्या अनुषंगानं आणि पुढच्या वर्षभरामध्ये काँग्रेसनी कोणत्या दिशेने आणि कोणत्या मुद्द्यावर वाटचाल करावी या अनुषंगानं सर्वांशी संवाद साधण्याकरता आमची 17 आणि 18 लगातार 2 दिवस बैठक आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती एक आरोप केला होता की त्यांचा बंगला किती महाग. त्याच्यावरून त्यांनी एक ओपन चॅलेंज केलं की तुम्ही विकत घेता का म्हणून. नाही, त्यांचा बंगला विकत घेण्याची माझी ऐपत नाही आहे. मात्र रेडी रिकनरच्या दरानुसार ते जर विकत असतील तर जरूर मी त्याचा विचार करेन. निधन झालं त्या दिवशी त्यांच्याच म्हणजे अल्पसंख्याक विकास जे खातं त्यांच्याकडे होतं, त्यांच्याच कार्यालयातील एका अधिकाऱ्यानं परस्पर प्रमाणपत्राचं वाटप केलंय, आरोप होतोय. आता या संदर्भामध्ये अजितदादा हे चांगले प्रशासक होते आणि त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागातले लोक यांनी लूट करण्याची शक्यता नाकारतायत. ते संघटनात्मक व्हावी त्याची चर्चा पक्षाच्या मीटिंगमध्ये जरूर आम्ही करू. कुठल्याही प्रकारचा फायदा होण्याचा लांब 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 पर्यंत प्रश्न नाही. शेतकऱ्याचं केवळ नुकसान नुकसान आणि नुकसानच या निमित्ताने होणार आहे. आणि नरेंद्र सिलेंडर जे झालेले आहे ते आता पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप्प केल्याशिवाय आणि शेतकऱ्याच्या हातात फाशीचा दोर दिल्याशिवाय ते स्वस्त बसणार नाही. एकंदरीत तशी मोदी सरकारची वाटचाल दिसते. पाहणी केली, त्यामध्ये भूम असेल, परंडा असेल या भागामध्ये पाहणी केली. जवळपास 6 महिन्याच्या नंतर केंद्रीय पथक आलंय. काय शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल या पथकाच्या माध्यमातून? वराती मागून घोडं आता हे दाखल झालेलं आहे आणि शेतकऱ्याला वाटाण्याच्या अक्षता लावून ते रवाना होते. झिरवळांचा सहभाग आहेच, मात्र 50,000ची लाच घेणाऱ्यावर आपण कारवाई करणार आहोत. त्यांच्या राजीनाम्याची केवळ मागणी करायची काय या घटनेला जबाबदार असणाऱ्या थेट देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची करायची हा एक प्रश्न आहे. आणि यामध्ये भ्रष्टाचाराचं लोन आता हे महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. नागरिकांनाही पैसे देऊन आता हे भ्रष्ट करत आहेत. या एकंदरीत या अनैतिक असंविधानिक सरकारचाच या निमित्ताने आम्ही निषेध करत आहोत. सध्या चर्चा सुरू आहे. मात्र सुनील तटकरे म्हणतात की भाजपासोबतच राहण्याची अजितदादांची स्पष्ट भूमिका होती. आता अजितदादा आता राहिले नाहीत. पवारसाहेब हे महाराष्ट्राचे पक्षांच्या पलीकडचे एक नेते आहेत.
मूळ प्रश्न हाच आहे की अजितदादा आणि शरद पवार हे दोन भूमिपुत्र या महाराष्ट्राचे असताना त्यांचा पक्ष हा त्यांच्या विचाराने चालणार आहे का तटकरे आणि पटेल हा पक्ष चालवणार आहे, हा आज रोजीचा असणारा कळीचा मुद्दा आहे. राज्यसभेवर जावं असं काँग्रेसचं आणि शिवसेनेचं मत आहे. संजय राऊतांनी सांगितलंय असं. या संदर्भात बैठक जेव्हा होईल त्या संदर्भात जरूर त्या अनुषंगाने चर्चा होईल. एकंदरीत महाविकास आघाडी ही 2024च्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा संवाद स्थापन करण्याची आवश्यकता आहे. भाजपला विरोध हा आमचा समान दुवा आणि समान धागा जरी असला तरी यामध्ये एक व्यापक चर्चेची आवश्यकता आहे आणि त्या चर्चेच्या अंती या संदर्भामध्ये टिप्पणी करणं योग्य राहील.